जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही नागरिक या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती अशा ठिकाणी असतील तर त्या सगळ्या लोकांना सुरक्षित पद्धतीनं आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणावं आणि त्याचबरोबर जिथं असतील तिथं सुद्धा त्यांची काळजी शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी सुद्धा त्यांच्याशी संपर्क करावा यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा स्वतंत्र सेल हेल्पलाईन सुरू केलेली आहे। आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेल्पलाईनचा आणि स्वतंत्र सेलचा सुद्धा आपण आढावा घेतला। एकूण जिल्ह्यामध्ये जे काही एकूण बाहेर संपर्क आपल्याशी ज्यांचा झाला असे एकूण 207 आमचे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक नोकरीनिमित्त पर्यटनाच्या निमित्तानं बाहेरच्या देशामध्ये जिथे युद्धजन्य परिस्थिती आहे तिथं आहेत, परंतु त्यातले साधारणतः 23 आत्तापर्यंत परत आलेत। 80 नागरिकसुद्धा उद्याच्या 6 तारखेच्या फ्लाईटनं आपल्याकडे येतील आणि बाकीचे जे सगळे 39 लोक जे नोकरीच्या निमित्तानं आहेत ते सगळेजण सुद्धा आपल्या संपर्कात आहेत, अतिशय सुरक्षित ते आहेत। एका बाजूला पालकांना माझी विनंती आहे, दुसऱ्या बाजूला बाहेरच्या देशात असणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे, कोल्हापूर जिल्ह्याच्या सेलला सुद्धा आपण संपर्क करा। जिथं जिथं आवश्यकता वाटेल तिथं संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्र शासन, राज्य शासनाची आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा आम्हा सर्वांची आहे। आम्ही सर्वजण त्या सगळ्यासाठी सज्ज आहोत।